लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. अमेरिका आणि इराणमध्ये युद्धाचा भडका उडलेला आहे. यामध्ये इराणचा सर्वोच्च नेता सुद्धा मारला गेलेला आहे. काय नेमकी एकंदर परिस्थिती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आपल्यासोबत रिटायर्ड कर्नल अभय पटवर्धन सर आहे. सर, काय सांगाल, एकंदर काय परिस्थिती बघताय? हां, परिस्थिती सध्या इराणकरता वाईट अशी म्हणावी लागेल, कारण त्यांचा जो सर्वोच्च नेता आहे तो मारला गेलेला आहे. त्यांचे लष्कर प्रमुखसुद्धा मारल्या गेलेले आहेत आणि अमेरिका आणि इस्रायलनुसार त्यांचे जवळपास 30च्या वर IRDSचे गार्ड जे आहेत ते गार्डचे जे अधिकारी आहेत, उच्च अधिकारी, ते मारले गेलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ असा की इराणकडे जवळपास आता डिसिजन घ्यायला कोणी नसावं असं वाटतं आहे. पण तरीसुद्धा हे असतानासुद्धा त्यावेळेला रात्री त्यांनी पूर्ण देशांमध्ये 5 देशांमध्ये अमेरिकेच्या 19 बेसेसवर हल्ले केले. काल दुपारपर्यंत त्यांचे हल्ले जवळपास 7 बेसेसवर झाले होते. आता रात्रीच्या वेळेला 19 बेसेसवर केले. याचा अर्थ असा की कोणीतरी मागणं सूत्र हलवत आहे. त्यामुळे हे युद्ध इतक्या लवकर थांबेल असं वाटत नाही, कारण त्यांच्या अण्वस्त्र प्रोग्राम आणि मिसाईल प्रोग्राम हा अजून चालूच आहे. आणि जोपर्यंत कुठल्याही लढाईमध्ये तुम्ही आतमध्ये जाऊन ग्राउंड सिक्युअर करत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच करता येत नाही. इस्रायल आणि अमेरिका ही लढाई जी आहे ती आकाशातनं लढतात आहेत, आपल्या भूमीवरनं लढतात आहे, आपल्या जहाजांवरनं लढतात आहेत. त्यांचा कुठलाही सैनिक इराणमध्ये गेलेला नाही आहे. त्यांची भिस्त जी आहे ती फक्त इराणी जनतेच्या उठावाकडेच आहे. आणि शाह पहलवी जो शहाचा मुलगा आहे तो सध्या अमेरिकेत आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की खिमेनी तर मेला, आता आपल्याला सरकारवर ताबा मिळवायचा आहे. पण सरकारवर ताबा कसा मिळवायचा हे यांना अजून समजलेलं नाही आहे. कदाचित पुढच्या 2-3 दिवसामध्ये ते क्लिअर होईल आहे. सर, खामेनीचं संपूर्ण परिवारसुद्धा याच्यामध्ये गेलेला आहे, त्यामुळे याचे परिणाम जे आहे ते मोठे असू शकतात. अर्थातच मोठे होतील आहे, कारण गेले 25 वर्ष खमेनी एक छत्री राज्य करतो आहे तिथे, आणि त्यांनी आपल्या मुलाला आपला उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केलं होतं. आता दोघंही जणं गेल्यामुळे तिथे प्रॉब्लेम होईल, पण प्रॉब्लेम फारसा मोठा होणार नाही, कारण मुस्लिम देशांमध्ये धर्मगुरू आणि सैन्य हे 2 वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे हा जरी मारल्या गेलेला आहे खोमेनी, तरी सैन्य त्यांचा अजून शाबूत आहे. जी काही त्यांची हानी झालेली आहे ती भरून काढता येईल ती फारशी झालेली नाही आहे. त्यांचे फक्त सिव्हिलियन लोक मेल्याची दाखवता आहेत. आर्मीचं किती नुकसान झालेलं आहे अजून कोणालाच माहीत नाही आहे. सर, याचा भारतावर काही परिणाम? भारतामध्ये आपल्याला तेलावर आपल्या काही परिणाम होणार नाही, कारण रशिया आपल्याला तेल देत आहे. पण आपला शेअर बाजार मात्र कोसळेल, सोन्या चांदीचे भाव वाढतील आणि आपली आयात निर्यात जी आहे आणि फॉरेन एक्सचेंजची गंगाजळी आहे त्याच्यावर असर होईल आहे. बाकी याच्या पलीकडे फारसा असर होणार नाही जर लढाई फक्त 10-15 दिवस चालली तर. पण जर प्रोलॉंग झाली युक्रेन युद्धासारखी तर मात्र आपल्याला खूप कष्टाला तोंड द्यावं लागेल आहे. नक्कीच भारतावर फारसा परिणाम होणार नाही, परंतु जे परिस्थिती आहे त्यानुसार याचा परिणाम जो आहे तो मोठा होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे. कॅमेरामन साई सह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.